फिर से एक बार, 1 2 3 4। बहुत सुंदर। टाइटैनिक पोजीशन ले लीजिए, हाथ समांतर कर लीजिए। तो ऊपर ताली नहीं बजनी चाहिए। 3 फिर से 4 नीचे, फिर से 1 2 3 4। ये इथे बहुत सुंदर। तीसरा ते प्रकार उचल ते वाला उचल फिर से ले लीजिए हाथ आगे। एक जायची पाय अब सभी अपना हाथ लेके लेफ्ट साइड जाना। तो राइट हाथ कंधे से लगेगा, लेफ्ट वाले जितना पीछे जा सकते हैं जाइए। थांब 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 3 वापस, 4 फिर से 1 अब राइट साइड 2 दोनों पे 3 आगे आइए, 4 नीचे, फिर से 1 बाईं तरफ थोडं पाहिजे अरे अजून ये माऊस बघ घंटीच्या 2 वापस, ऑडिओची वायर बघ थोडा खींच फिर से 1 2 अरे जाइए, हे ताणते साइड चार्जर ताणते 3 वापस आइए, 4 नीचे। जितने भले ही मोबाईल लोगों राहू को दे मिला है लेकिन बहुत ही सूक्ष्म नाम है, सारी 10 नालियां हमारी खुल जाती है। चलिए बॅनर अगला पाठवला हो आहे गया त्यांनी हमारा, हाँ गर्दन का प्रकार हो गया, कंधे हो गए। अब लेते हैं हम लोग कंधे संचालन। 1 दोनों हाथ अपने रखिए कंधे के ऊपर, सीधा कर लीजिए। अब इसको घुमाइए, तो करके पीछे आगे हो जाइए। पहले 5 बार कर लीजिए। रिवर्स, पांच बार पीछे तरफ से। बहुत सुंदर। चलिए अब आते हैं नीचे कमर संचालन के लिए। उत्तरासन, दोनों हाथ आगे, एक 2 नीचे लिखिए, बोल घुटना झुकाना राहू दे होगा, असं बंद केलंय मी घुटने के बाद येतोय का बघ एकदा नीट कुर्सी में जैसे बैठे माझ्या हैं, याच्यात नीटच नाही ना टाइप वैसे। 3 वापस, 4 हाथ नीचे, बोल फिर से 1 2 घुटनों के बाद दोनों में रखते हैं, घुटनों के ऊपर दबाव आता है, वहाँ पे नाड़ियों में रक्त बनता रहता है। 3 बहुत सुंदर। एक और प्रकार की हा सबके मला मालूम एवढे है बंद कमर आहे का, हॉटस्पॉट होते बंद कमर पे हाथ रख लिया। चलिए इसको क्लॉकवाइज घुमा लेंगे कमर को, 5 बार अपोजिट साइड में, 5 बार। चलिए दूसरी तरफ से त्याचा मोबाईल ठेवून बरोबर त्याकडे राहू वायफायची गरज इथे तिथं बहुत सुंदर। अब आगे खड़े होकर आसन के लिए, ताड़ासन के लिए मैं सबको देना चाहूंगी। मराठी चालेल 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 हे आंतरराष्ट्रीय योग दिन जो आपण साजरा करतोय त्या संदर्भात सरांनी आपल्याला सुरुवातीला सांगितलं की कशा पद्धतीने आदरणीय नरेंद्रजी मोदी यांनी आपला प्रस्ताव ठेवला आणि शेकडो देशांनी त्याला मान्यता दिली। त्यामध्ये सर्व मोठ्या मोठ्या योग संस्था ज्या आहेत त्यांनी सर्वांनी मिळून एक आयुष मंत्रालयाच्या अंडरमध्ये प्रोटोकॉल तयार केला, ज्या अंतर्गत आपण आता सुरुवातीला जी प्रार्थना म्हटली ती पूर्ण विश्वामध्ये एकच प्रार्थना आहे, संघर्ष सत्वम सोमदेव, तीच प्रार्थना सगळीकडे म्हटली जात आहे आज। आणि त्याचप्रमाणे
जो आपण व्यायाम करतो आहोत तो सुद्धा त्या प्रोटोकॉल बरोबर आहे. सर्व प्रकारे खूप व्यायाम झाले. आता उभे राहून आपल्याला काही आसनं करायची आहे. तर सर्वात पहिले आहे ताडासन. आता हे लहान मुलं जे आहेत त्या मुलांसाठी अतिशय उपयुक्त, उंची वाढण्यासाठी, सर्व शरीरामध्ये ताण येण्यासाठी दोन्ही हाताची बोटे एकमेकांमध्ये रोखून घ्यायची, इंटरलॉक करायची, डोक्यावरती ठेवायचंय आणि श्वास घेत नाचा वर उचलायचा. वर उचलत असताना एका रेल्वेवरची दृष्टी स्थिर ठेवायची. आपल्या मागे आपण बघतोय 12वा आंतरराष्ट्रीय योग दिन, त्या 12वीची दृष्टी स्थिर ठेवा. खूप छान करता सगळेजण, खूप छान. दोन खाली यायचे परत एकदा. आणि सर्वात महत्वाचे दोन सूचना महत्वाचे आहेत की ज्यांना पाठीच्या कण्याचे विकार आहेत त्यांनी पुढे वाकण्याची कुठली आसनं करायची नाहीये आणि ज्यांना हरण्याचा विकार आहे त्यांनी मागे वाकण्याची कुठली आसनं करायची नाहीये. आणि हे आसन करत असताना महर्षी पतंजलीने सांगितलेलं याची स्थिर सुखम आसन, म्हणजे कुठल्याही आसनामध्ये आपण स्थिर राहिलो पाहिजे आणि ते सुखकारक ही असलं पाहिजे. तिथे जर त्रास होत असेल आणि आपल्याला जमत नसेल तर अट्टहास करायचं नाही. हळूहळू प्रॅक्टिस करून आपल्याला ते जमणार आहे. तर आता परत एकदा ताडासन. बिंदूवरती दृष्टी स्थिर ठेवा. सगळ्याचं खूप तोंड सांभाळलं गेलेलं आहे. तोंड सांभाळणं म्हणजे आपल्या मेंदूवरती आपला कंट्रोल असतो. त्यानंतर आहे वृक्षासन. ते थोडंसं अवघड आहे, ज्यांना प्रॅक्टिस आहे त्यांनीच करायचंय. उजवा पाय फोल्ड करून डाव्या मांडीवर टेकवायचा आहे आणि दोन हात वरच्या दिशेने नमस्कार स्थितीमध्ये. खूप काही छान करताय, खूप छान. 2 3 4 5 सावकाश खाली. आता डावा पायावर घ्यायचा आहे. दोन्ही हात वरच्या दिशेने नमस्कार स्थितीमध्ये. स्थिर सुखम आसनम, ज्यांना जमते त्यांनीच करायचंय. खूप छान करतात सगळेजण. तशाच पद्धतीने आपण टाळ्या वाजवूया. 1 2 3 4 5. भारत माता की. खूप छान आसन सर्वांनी केलेलं आहे. आता आपल्याला करायचं पाद हस्तासन. तुम्हाला मी सूचना पूर्वीच सांगितलेली आहे. समोर वाकण्याचं हे आसन आहे. ज्यांना पाठीच्या कण्याचे कुठलाही विकार असो, सर्वाइकल स्पॉन्डिलिटी असो, लंबर स्पॉन्डिलिटी असो, त्यांनी समोर वाकायचं नाहीये. बाकी सगळ्यांनी हे आसन करायचे. दोन्ही हात मागे, श्वास सोडत दोन्ही हात जमिनीवर टेकवायचे. खूप छान, अतिशय सुंदर देखावा आहे. श्वास घेत वर उठायचे. श्वास सोडत 2. काही मुलांना शिक्षा केली जाते शाळेमध्ये, आपल्यामध्ये कोणी तसे नाहीये. परंतु अशी शिक्षा होऊ द्यायची नाहीये. अंदर झाली तर घालवायची नाही, कारण आपल्याला पाच हस्तासन येतं. परत एकदा पूर्ण मागे जायचं, बोलायचं नाहीये. श्वास सोडत 2. परत वर उठायचे. 1. चौकात दोन्ही हात वर फिरवून सावधान स्थितीमध्ये करायचे. हे होतं पाद हस्तासन. अतिशय महत्वपूर्ण, आपल्या पाठीच्या कण्यासाठी उपयुक्त असं आसन आपण केलेलं आहे. त्यानंतर आपल्याला चक्रासन करायचं, परंतु सर्वांना जमणार नाही म्हणून त्या टीमने काय केलं की अर्ध चक्रासन घेतलेलं आहे. दोन्ही हात कमरेवरती ठेवायचे आणि मागे वाकायचं. जितकं मागे वागता येईल तेवढं मागे वाकण्याचा प्रयत्न करायचा. आपल्या मागच्या व्यक्तीचे पाय आपल्याला दिसले पाहिजे असं प्रयत्न करायचा. तोल सांभाळायचा आहे. खूप छान करतात सगळेजण. व्हायचंय, मागे जायचं. खूप छान, मागे वाकायचंय. आपल्या विकाराप्रमाणे लक्षात ठेवा, हृदयाच्या विकार असणाऱ्यांनी मागे वाकायचं नाहीये. खूप छान करतात. आपले सर्वांचे प्रेरणास्थान आदरणीय सुरुवाताई, त्या स्वतः इतके छान आसन करतात. पेटकर आमच्या बरोबर नेहमी करायचे. खूप आसन छान करतात आणि रेग्युलर करणारा कोण आहे ते आपल्याला लक्षात येतं. आता 26 जानेवारी 15 ऑगस्ट आपण फक्त शाळेत मारतो आणि वर्षभर प्रार्थना विसरून जातो. भारत माझा देश आहे वगैरे, हे काही लक्षात नाही राहत. परंतु तसं नाही करायचं. आता योग दिवसाच्या निमित्ताने आपण सुरुवात केलेली आहे. कंटिन्यू पुढच्या योग दिवसामध्ये आपल्या आसनामध्ये उत्तम प्रगती झाली पाहिजे.
त्रिकोणासन थोडंसं अवघड आहे. दोन पायामध्ये अंतर घ्यायचंय. उजवा पाय उजवीकडे, पंजा उजवीकडे फिरवायचा आहे. उजवा राईट फिरवायचा आणि उजवा हात खाली घ्यायचा, जमिनीजवळ पर्यंत न्यायचा. वरचा हात वरच्या दिशेने वरच्या हाताकडे बघण्याचा प्रयत्न करायचा. त्रिकोणासन त्रिकोणाप्रमाणे आकार होणार आहे आपल्या शरीराचा. खूप छान. परत यायचं. आता दोन्ही पाय सरळ केलेले. आता डावा पाय फिरवायचा डावीकडे पंजा आणि डाव्या हाताला वाचायचे. डाव्या साईडला वाचायचे. हात जमिनीपर्यंत जातील, काचेपर्यंत जातील असा प्रयत्न करायचा आहे. वरच्या हाताकडे बघायचं आहे. खूप छान. त्रिकोणासन. परत यायचंय. आता हे उभे राहून केलेले असले आता आपल्याला उभे राहण्यापेक्षा आता आपल्याला काही बसून करायचं. त्याला खाली बसायचं. दोन्ही पाय समोर करायचे आणि दोन्ही हात आपल्या मांडीच्या बाजूला म्हणजे खाली टेकवायचे आणि ताठ बसायचे. दंडासन. ताठ बसल्यानंतर काय होणार आहे, आपले गुडघे जमिनीला दाबण्याचा प्रयत्न करायचा आहे. खाली दाबायचे, ढिल्ले सोडायचे, दाबायचे, ढिल्ले सोडायचे. त्यामुळे आपल्या गुडघ्यांमध्ये काही जणांना व्याधी आहे, काही जणांना होणार आहे, ते होऊ देऊ नये म्हणून आपण गुडघ्याचा व्यायाम करायचा. अतिशय सोपं साधा. खाली दाबायचे, वर सोडायचं, ढिल्ले सोडायचे, खाली दाबायचे, वर सोडायचे. आता मुलांना जर ते नियमितपणे करत राहिले तर फ्युचरमध्ये भविष्यामध्ये आपण पाहतो घरी आजोबांना, आजीला, कधी कधी आई वडिलांना सुद्धा आपल्याला गुडघ्याचा त्रास असतो. तर तो होऊ नये म्हणून अतिशय छान दंडासन सगळ्यांनी केलेलं आहे. त्यानंतर आपल्याला करायचं भद्रासन. भद्रासन थोडंसं अवघड आहे, पण आपण काय करू, दोन्ही पंजे पायाचे पंजे एकमेकाला जोडायचे आणि गुडघे जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करायचा. टाचा जास्तीत जास्त शरीराच्या जवळ आदर्श स्थितीमध्ये त्या टाचेवरती बसायचं असा प्रयत्न करायचा आहे. आणि लक्षात ठेवा, स्थिर सुखम आसन एवढं आपल्याला जमतंय तेच आपलं आसन. दोन्ही पाय खालीवर फुलपात्राप्रमाणे हलवायचे. तर आपण बटरफ्लाय म्हणतो. बटरफ्लाय फुलपात्रासारखं. गमतीने स्वामीजी म्हणतात, जितना बटर खाया था सब फ्राय हो जाएगा. कोणी खूप जास्तीचं लोणी खाल्लं असेल तर ते पूर्ण फ्राय म्हणजे उडून जाणार आहे. तर करा बटरफ्लाय. खूप छान. यामुळे काय होईल, आपल्याला पद्मासनात बसण्यासाठी मदत होईल. अवघड आसन आपण करू शकतो. खूप छान आपल्या पायाचा व्यायाम आहे, अतिशय उपयुक्त आहे. त्यानंतर करायचे वज्रासन. दोन्ही पाय फोल्ड करून त्यावरती बसायचं आहे. खूप सोपं आणि साधं आसन आहे, परंतु हे अतिशय महत्वाचं आसन आहे. आणि सगळ्यांपेक्षा हे वेगळं आसन कशामुळे, दुनियात गुडघ्यावर ठेवायचे, पाठीचा ताठ. जेवल्यानंतर हे आसन केलं जातं. बाकी कुठलंही आसन जेवल्यानंतर करायचं नाहीये. सर्व आसन जे जेवल्यानंतर 4-5 तासांनी करायचे. आपले पंजे जे मागच्या दिशेने, त्यांना कोणाला त्रास होत असेल त्याने पायाखाली नॅपकिन ठेवा, अन्यथा करू नका. स्थिर सुखम आसन हे लक्षात ठेवा. स्थिर राहायला पाहिजे आणि सुखकारक हे आपल्याला असले पाहिजे. असं हे महत्वपूर्ण आसन वज्रासन. खूप छान आहे, अतिशय महत्वपूर्ण आसन. बरेच वेळा आता आपण कसं फ्लॅट सिस्टीम मध्ये राहतो, तर जेवणानंतर शतपावली करण्यासाठी आपण खाली जाण्याचा कंटाळा करतो. त्यांना कंटाळा तसं हरकत नाही, पण वज्रासनात पतंजलीवर जमत नसेल तर गादीवर बसून टीव्ही सिरियल बघायला काही हरकत नाही. तर अशा प्रकारचं हे वज्रासन. त्यानंतर आहे, या वज्रासनामध्ये दोन्ही पायामध्ये थोडंसं अंतर घ्यायचं. दोन्ही पाय अशाच प्रकारे मागे करायचे. उजवा हात डाव्या खांद्यावर घ्यायचा आहे, डावा हात उत्तान मंडूकासन. खूप छान केलं सगळ्यांनी. परत वज्रासनात जायचं. वज्रासनात शस्त्रकासन करायचं आपल्याला. शस्त्रकासन सस्याप्रमाणे आपल्या शरीराचा आकार होईल. श्वास घरात मागे जायचं. श्वास सोडत पुढे मोठं जमिनीवर टेकवायचं. मागची सीट उचलू द्यायची नाही. खूप छान, अतिशय सुंदर दृश्य दिसत आहे. सगळ्यांच्या पाठी
खूप छान. श्वास घेत मागे जायचंय. अन्यावाल्यांनी मागे वाचायचं नाही, पाठीच्या कण्याचा त्रास असणाऱ्यांनी पुढे वाचायचं नाही. तो खूप छान. परत यायचंय. दोन्ही हात गोलाकार करून बाजूला यायचंय. आता आपण करणार आहोत वक्रासन. दोन्ही पाय समोरच्या दिशेने, उजवा पाय फोल्ड करून गुडघ्याजवळ घ्यायचा पंजा आणि डाव्या हाताने उजव्या गुडघ्याला दाबून डावा गुडघा पकडण्याचा प्रयत्न करायचा आणि मागे वळायचं मागच्या बाजूला. प्रयत्न करायचा. स्थिरसुखम आसनम. ज्या पद्धतीने आपल्याला जमतंय तेवढंच आपलं आसन करायचंय. मधुमेहाच्या पेशंटसाठी अतिशय उपयुक्त आसन. परत पाय बदलायचा आहे. उजवा पाय समोर, डावा पाय जवळ. उजव्या हाताने हात घेऊन गुडघ्याला पकडण्याचा प्रयत्न. मागचा हात जमिनीवर टेकलेला आहे. खूप छान करतायत. आता हे योग शिक्षक करणारच, परंतु ही मुलं सुद्धा खूप छान करतायत. इतर साधक मंडळी पण अतिशय छान. विश्राम. परत वापस यायचंय. आता आपण मॅक्झिमम लोक सगळे 2 चाकी वाहनांवर प्रवास करतो. कधी कधी ग्रामीण भागात जावं लागतं, कधी कधी वेगवेगळ्या ठिकाणी. काही ठिकाणी स्पीड ब्रेकर असतात, काही ठिकाणी चुकून राहिलेले खड्डे असतात. त्या खड्ड्यांबद्दल तर आपण आपले उपाययोजना चालूच आहेत. माननीय महोदय त्याच्याबद्दल खूप चांगल्या प्रकारे कार्य करतायत. महानगरपालिकेला सूचना पण दिलेल्या आहेत. आपल्या शहरामध्ये तो प्रॉब्लेम हळूहळू संपत आलेला आहे. तर आपल्याला पाठीच्या कण्याचे विकार त्यामुळे होतात. गाडी चालवताना खड्ड्यामध्ये आदळली, परंतु जरी आदळली तरी आपल्याला काही झालं नाही पाहिजे. त्यासाठी पाठीच्या कण्याचे उपयुक्त व्यायाम आपण करणार आहे. त्याच्यामध्ये विपरीत स्थिती, पोटावर झोपायचं. 4 प्रकारे आसन केले जातात. एक आहे दंड स्थितीमध्ये उभे राहून करायचे आसन. एक आहे बैठक स्थिती म्हणजे बसून करायचे आसन. आता आपण करत आहोत विपरीत शयन स्थितीमधील आसन, मकरासन. या ठिकाणी आज ज्या संस्थेने या ठिकाणी सहभाग घेतला, जे अंबिका योग कुटीरचे विष्णू द्विवेदी सर, आपले नारायण सर, आपल्या सुषमा मॅडम आणि त्यांचे सर्व जे सहकारी आहेत, त्यांनी या ठिकाणी खरोखर वेळ काढून या ठिकाणी आपल्याला सहकार्य केलेलं आहे, या ठिकाणी योगदान दिलेलं आहे. आपल्या सुलभाताईंना मी विनंती करतो की त्यांना पुढील कार्यक्रमासाठी काही जणांना जायचं असल्यामुळे त्यांना या ठिकाणी प्रशस्तीपत्र देऊन आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. विष्णू द्विवेदी सर, नारायण सर, आपण प्रातिनिधिक स्वरूपात आपल्या अंबिका योग कुटीरच्या वतीने या ठिकाणी यायचं आहे. त्यांचं या ठिकाणी प्रशस्तीपत्र देऊन सर्वांचं भारतीय जनता पार्टी कल्याण सर्वेच्या लोकप्रिय आमदार सुलभाताईंच्या हस्ते त्यांचा सन्मान होत आहे. भारत माता की वंदे. सर्व साधकांना सूचना आहे, आपल्याला देखील शेवटी प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे. सर्वांनी शेवटपर्यंत थांबायचं आहे. पुढील सूत्र मी आपले पतंजलीचे आपले सतीश मुरवेकर सर यांच्या हातात देतो. सर्व बंधू यांना खूप अभिनंदन. त्यांच्या वेळात वेळ काढून त्यांना आणखी त्यांना जाणं आवश्यक आहे. तर आपण होतो मकरासन मध्ये. मगर ज्याप्रमाणे आराम करते पाण्याच्या बाहेर उठल्यानंतर, त्याप्रमाणे विश्रांतीचं हे आसन करायचं पोटावर झोपून. डोक्याच्या खाली पंजे असं करायचं आहे. पायामध्ये थोडस अंतर, पंजे बाहेर टाचा. मकरासन. आपण आतापर्यंत जे आसन केले त्यामध्ये थकवा जो आला असेल तर तो थकवा घालवण्यासाठी पोटावर झोपून करायचं हे आसन आहे मकरासन. आणि जेव्हा
पाठीवर झोपतो आपण तेव्हा शवासन केलं जाईल, ते नंतर करणार आहोत आपण. तर मकरासनामध्ये आता मकरासनाचा आणखी एक प्रकार परमपूज्य स्वामी रामदेवजी महाराजांनी सांगितलेला आहे. दोन्ही हात स्टँड प्रमाणे दोन्ही कोपर जवळ आणायचा प्रयत्न करायचा आहे आणि एक एक पाय वर उचलायचा, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, एकानंतर एक, डाव्यानंतर उजवा, उजव्यानंतर डावा, एकानंतर एक. बऱ्याच वेळा काय होतं की साहेब ऑफिस मधून थकून आलेले असतात, भूक लागलेली असते, पण मॅडमचा आता स्वयंपाक काही तयार नसतो, तर साहेबांनी चिडचिड करण्यापेक्षा मकरासनामध्ये बसून बातमी बघायला हरकत नाही. या मकरासनामध्ये बसायचं, त्यांचा व्यायाम पण होईल आणि तोपर्यंत स्वयंपाकला तिकडे कुकरच्या शिट्ट्या ऐकू आल्या की मग हळूच उठून जायला हरकत नाही. खूप छान. आता दोन्ही पायाने एकत्रित करू आपण. थोडंसं कोपर जे आहे ते पुढच्या बाजूला मानेला ताण पडेल असं आणि दोन्ही पाय एकत्र वर उचलायचे. सावकाश एकत्रित करूया आपण सगळे. एक दोन, एक दोन, एक दोन. खूप छान. सर्वजण खूप छान करतायत. ज्यांना त्रास होत असेल त्यांनी करायचं नाही. कुठलेही स्थिर सुखम आसन हे लक्षात ठेवायचे. आता आपण करणार आहोत भुजंगासन. आता हे प्रत्येक आसनांचं नाव कसं आहे, प्राण्यांचे आकार आहेत, काही वेगवेगळे त्रिकोण वगैरे असं दिलेले. दोन्ही हात छातीच्या बाजूला घ्यायचे आणि मान वर उचलायचे भुजंगाप्रमाणे. संत श्वसन. असं स्थिती घेतल्यानंतर श्वसन संत ठेवायचे, रोखायचं नाही. हो खाली करायचं. परत एकदा आपल्या पोटाचे स्नायू कमी करण्यासाठी, पाठीच्या कणा मजबूत करण्यासाठी उपयुक्त असेल. काही भुजंगासनाचा दुसरा प्रकार आता करायचा आपल्याला. दुसरा प्रकार भुजंगासन, पूर्ण हात भुजंगासन. दोन्ही हात वरच्या दिशेने, पूर्ण हात सरळ करायचे, मान मागच्या दिशेने करायचे, खूप मागे वळून बघायचा प्रयत्न करायचा आहे. ते बघा मागच्या बाजूला तिकडे ते ट्रॅक्टर उभं आहे, असं वळून नाही बघायचं, असं वळून बघायचं. बरोबर. विश्राम. खूप छान. परत एकदा पाठीच्या कण्याला ज्या ठिकाणी ताण जाणवतो तिथे लक्ष ठेवायचं. संत श्वसन अतिशय उपयुक्त आसन. विश्राम. अवकाश. संत श्वसन. दीर्घ श्वास घ्यायचा. दोन्ही हात मांड्यांच्या खाली घ्यायचे, हनुवटी जमिनीवर टेकलेली आहे. शलभ म्हणजे टोळ नावाचा एक प्राणी असतो, त्याचं नाव या आसनाला दिलेलं आहे. पहिलं होतं भुजंगासन. भुजंग म्हणजे नाग जसं फणा काढतो तसं आपण आपल्या मानेचं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता शलभासनामध्ये उजवा पाय गुडघ्यात न वाकवता वर उचलायचा, श्वास घेत. खूप छान. हो. डावा पाय उजवा पाय डावा पाय आता ज्यांना शक्य आहे त्यांनी दोन्ही पाय एकत्रित उचलण्याचा, मान वर उचलायची नाहीये, हनुवटी जमिनीवर टेकलेली आहे. दोन्ही पाय वर गुडघ्यात न वाकवता वर उचलायचे, स्थिर ठेवायचे. खूप छान. परत एकदा आता दोन्ही हात मागे घ्यायचे विश्रामच्या स्थितीमध्ये. जसं आपण उभे राहून विश्राम करतो तसं दोन्ही हात एकमेकाला जोडायचे विश्रामच्या स्थितीत. दोन्ही हात मागच्या दिशेने ताणायचे, मागच्या बाजूने पाय आणि समोरून नाभीपर्यंत भाग वर उचलण्याचा प्रयत्न करायचा, गुडघे वाकवायचे नाही. खूप छान. अतिशय छान आहे. सर्वजण छान प्रयत्न करत आहेत. विशेषतः ज्यांचं पोट मोठं आहे त्यांना तर आपोआपच जमतंय. पाय वरती, माने वरती, सावकाश सोडायचे. परत एकदा. खूप छान. विशेष पुरस्कार त्यांना द्यायचे. परत आता सावकाश डाव्या बाजूने वळून पाठीवर झोपायचं, शयन स्थिती. सावकाश. आपसात बोलू नका.
आपसात बोलल्यानंतर कसं एकाग्रता पाहिजे, तन्मयतेने समर्पणाने आपण प्राणायामाचा याचा अभ्यास पुढे करणार आहोत. परंतु आता सध्या आपल्याला काही आसनं जी करायची प्रोटोकॉल प्रमाणे आता दोन्ही पाय जवळ घ्यायचे आणि जवळ घेऊन परत आणखी शरीराच्या जवळ घ्यायचे, फोल्ड करायचे. दोन्ही पायाचे पंजे जे आहेत ते आपल्या शरीराजवळ आलेले आहेत आणि घोट्याजवळ हाताने पकडण्याचा प्रयत्न करायचा. ज्यांचा हात तिथपर्यंत पोहोचत नसेल त्यांनी फक्त हात सरळ करायचा आणि मधला भाग वर उचलायचा, पाठ पोट सगळं वर उचलायचं. सेतू बंधासन, रामाने जसं सेतू बांधला होता सीतेसाठी, तसं सेतू आपल्या शरीरात आपल्याला बांधायचा आहे. खूप छान करतायत काही तर अतिशय उत्कृष्ट व्यायाम करतायत. हो, परत एकदा सेतू बंधासन, त्याला काही काही संस्थेमध्ये वेगळे नाव पण असतात. कंदरासन याला म्हटलं जातं. स्थिर राहण्याचा प्रयत्न. हो, परत एकदा स्थिर थांबा. 1 2 3 4 5. दुसरा. आता आपल्याला करायचं उत्तान पादासन. उत्तान पादासनामध्ये काय करायचं, फक्त 30 अंशामध्ये पाय वर उचलायचे. पाय सरळ केलेले आहेत आपण. दोन्ही हात जमिनीवर टेकवायचे, दोन्ही हाताचे तळवे आणि दोन्ही पाय एकत्रित वर उचलायचे. 30 डिग्री मध्ये, जास्त वर उचलायचे नाही. परत एकदा स्थिर राहण्याचा प्रयत्न करा, जास्त उंच नाही जायचे. दोन बनण्याची काही गरज नव्हती, कारण अगोदर सगळ्यांनी दोन केलं लागले. परत एकदा आता ज्यांना शक्य आहे त्यांनी एक पाय 90 डिग्री मध्ये वर उचलायचं, 90 अंशामध्ये. नंबर दिले होते, एक पाय सर्व पाय ठेवायचा. पायाचे बोट जे आहे ते आकाशाकडे. ज्यांचं मोठं पाय खूप वाढलेलं आहे त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. परत दुसरा पाय डावा पाय वर उचलायचा आहे. 90 अंशाच्या कोणात स्थिर राहा. पायाची बोटे जी आहे ती आकाशाकडे ताणलेली. आता ज्यांना शक्य आहे त्यांनी दोन्ही पाय वर उचलायचे. ज्यांना त्रास होतो त्यांनी करू नका. दोन्ही पाय स्थिर ठेवा. होल्ड नाही करायचे, डायरेक्ट खाली बसायचं. परत वर उचलायचे, स्थिर राहायचे. आता आपटायचे नाही, आदळ आपण करू नका. घरी जसं चिडल्यावरती भांडे आपटतो आपण तसं इकडे आपटू नका. चौकात पाय खाली आणायचे. आता आपल्याला करायचं पवन मुक्तासन. पवन मुक्तासन मध्ये अर्ध पवन मुक्तासन आपण करूया. एका पायाने एक पाय वर उचलायचा आहे, त्याने तिथं उतर करू, फोल्ड करून छाती घेऊन घ्यायचा. 3ला हाताने पकडायचे आणि 4ला आपलं नाक किंवा हनुवटी गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करायचा. खूप छान पवन मुक्तासन. परत एकदा उलट पाय आधी हात सोडायचे, मग पाय वर करायचा, मग खाली घ्यायचं. परत आता डावा पाय फोल्ड करा, फोल्ड करा. 2 3ला हाताने पकडा, 4ला नाक गुडघ्याला लावा. 4 पवन मुक्तासन. खूप छान जमतं. बरेच जण सांगितलं. आता ज्यांना जमते त्यांनी दोन्ही हात पायांनी करायचा प्रयत्न करूया. दोन्ही पायावर दोन्ही पाय फोल्ड. 3ला हाताची मिठी मारायची आहे. 3 आणि 4ला दोन्ही पायाच्या मध्ये नेण्याचा प्रयत्न करायचा आहे. नाक नेण्याचा प्रयत्न करायचा. पवन मुक्त असताना कुणाचं पवन मुक्त होत असेल तर होऊ द्या. दोन्ही पाय वर करायचे, हात सोडायचे. पायावर 2 3 आणि बाजूला हात 4. आता शवासन करायचं. अतिशय लोकप्रिय असणारं हे आसन शवासन. दोन्ही पायामध्ये थोडस अंतर घ्यायचे, सगळे झोपायचे पाठीवर. मागची मुलं लक्ष द्या.
दोन्ही हातामध्ये थोडंसं अंतर, पायामध्ये थोडंसं अंतर, दोन्ही हाताचे तळवे आकाशाकडे, कमीत कमी वेळात जास्तीत जास्त विश्रांती देणारं हे शवासन आपण करतो आहोत. शव म्हणजे प्रेम कलेवर निष्प्राण देह. तर तो देह ज्याप्रमाणे निश्चित पडलेला असतो त्याप्रमाणे पडून राहायचं आपल्याला सगळ्यांना. एक दीर्घ श्वास घ्यायचा, सावकाश श्वास सोडायचा आहे. आतापर्यंत आपण जे काही आसनं केली, व्यायाम केले, त्यामुळे आपल्या शरीरावर जिथे जिथे ताण आला असेल तो ताण ढिल्ला करायचा आहे, शिथिल सोडायचा आहे. डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत संपूर्ण शरीर शिथिल करायचं आहे. आपलं डोकं शिथिल करायचंय, कपाळ शिथिल, डोळे शिथिल, नाक शिथिल, पोट शिथिल, पूर्ण चेहरा शिथिल, पोट शिथिल, छाती शिथिल, खाली खाली जायचे हाताच्या दंडापासून खांदे, दंड, कोपर, मनगट, हाताची बोटे, दोन्ही पायाने दोन्ही हात शिथिल झालेले आहेत. तर दोन्ही पाय, मांड्या, गुडघे, कोपऱ्या, बोटे, टाक, पायाच्या बोटापर्यंत पूर्ण शिथिल. कुणी एक दुसऱ्याला टच करायचं नाहीये. पूर्ण शवाप्रमाणे निश्चित पडून राहायचंय. शवासन कमीत कमी वेळात जास्तीत जास्त विश्रांती देणारं हे आसन. जेव्हा आपल्याला खूप थकवा येतो तेव्हा 10 मिनिट शवासन केलं तर 3 तास झोप घेतले एवढी विश्रांती आपल्याला लाभत असते. जेव्हा कधी आपल्याला मानसिक शारीरिक कुठलाही ताण आला तेव्हा घरामध्ये एक आसन टाकायचं आणि शवासन करून पुन्हा ताजेतवाने फ्रेश होऊन पुढच्या कामाला आपल्याला लागता येतं. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. सावध व्हायचंय. दोन्ही पाय जवळ घ्यायचे, दोन्ही हात एकमेकांच्या जवळ घ्यायचे. सावकाश डाव्या बाजूने उठून बसायचे. काही जणांना झोप लागलेली आहे, त्यांना कोणी डिस्टर्ब करू नये. सावकाश उठून बसायचं. आता पुढचा प्राणायामाचा भाग आहे. त्यापूर्वी काही गोष्टी मी तुम्हाला एक सांगणार आहे. ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी, मुलांना नक्कीच शक्य होणार आहे, त्यांनी पद्मासनात बसायचंय. दोन्ही पाय सरळ करायचे, दोन्ही पाय सरळ करा. उजवा पाय फोल्ड करून डाव्या मांडीवर ठेवण्याचा प्रयत्न करा. स्थिर सुखम आसनामध्ये लक्ष करा. ज्यांना जमत नाही त्यांनी खाली मांडी घातली तरी चालेल. डावा पाय फोल्ड करून उजव्या मांडीवरती स्थिर बसण्याचा प्रयत्न करायचा. आता जे पुढचे प्राणायाम आहेत ते ध्यान साधण्याचे बंधू काही प्राणायाम सांगणार आहेत. त्यापूर्वी काही सूचना मी तुम्हाला देतो आहे की प्राणायाम करत असताना मुद्रा आपल्याला करायचं असतं. मुद्रा कुठली करायची तर आपले 5 बोट जे आहेत ते पंचमहाभूतांचे प्रतीक आहेत. अंगठा जे आहे ते अग्नी तत्वाचं प्रतीक आहे. तर्जनी पहिलं बोट जे आहे ते वायू तत्वाचं प्रतीक आहे. मधलं बोट जे आहे ते आकाश तत्वाचं प्रतीक आहे. जी रिंग फिंगर आहे अनामिका ते आहे पृथ्वी तत्वाचं प्रतीक आणि डाव्या बाजूची करंगळी जी आहे ते जलतत्वाचं प्रतीक आहे. तर या वेगवेगळे पंचमहाभूतांचे एकमेकांशी जर मिलन झालं तर विशिष्ट मुद्रा तयार होते आणि त्याचा आपल्या शरीरांतर्गत लाभ आपल्याला होत असतो. तो कोणता त्याने थोडक्यात 5-6 मुद्रा तुम्हाला सांगणार आहे. सर्वप्रथम ध्यान मुद्रा किंवा ज्ञान मुद्रा. तर्जनी आणि अंगठ्याच्या अग्रभागाचा एकमेकांना स्पर्श करायचा. पद्मासनात ज्यांना त्रास होत असेल त्यांनी सोडून साधी मांडी घालायची. ध्यान मुद्रा किंवा ज्ञान मुद्रा त्यामुळे स्मरणशक्ती वाढते, एकाग्रता वाढते. बऱ्याच वेळा काय होतं की अभ्यास करत असताना बाजूला काहीतरी दुसरं काम चालू असते, आई स्वयंपाक करत असते, आपलं वारंवार तिकडे लक्ष जातं. परंतु जेव्हा ध्यान मुद्रेमध्ये आपण सराव करू तेव्हा आपला एकाग्रता करून आपण अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकतो. बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये आपण वाचलेलं असतं परंतु परीक्षेत आलेले प्रश्न सोडवताना थोडंसं विस्मरण झाल्यासारखं वाटतं. तर ही स्मरणशक्ती वाढवणारा अतिशय महत्वपूर्ण प्राणायाम. त्या मोठ्या लोकांना सुद्धा विचार करत की अचानक एखादा मित्र भेटतो 25 वर्षानंतर आपल्याला त्याचं नाव कसं देतो. म्हणजे नियमितपणे आपण ध्यानमुद्रेमध्ये जर प्राणायामाचा सराव केला तर आपल्याला स्मरणशक्ती आपली चांगली राहणार आहे. त्यानंतर जे पहिले बोट जे आहे
की अंगठ्याच्या खाली धरायचंय, तिला म्हणतात वायू मुद्रा. अर्थरायटिसचा ज्याला त्रास आहे म्हणजे संधिवाताचा, जॉईंट मध्ये फेल होतं, त्यांनी वायू मुद्रेमध्ये बसून हा अभ्यास करायचा आहे, इतर अभ्यास करायचे. जेव्हा जेव्हा आपल्याला वेळ मिळेल तेव्हा आपण या मुद्रेमध्ये बसून आपली क्रिया करायला हरकत नाही. ऑफिसमध्ये बसलेला असताना सुद्धा जर वेळ असेल तर एका हाताने करायला हरकत नाही, दुसरा पेन चालू आहे. त्यानंतर आकाश मुद्रा किंवा शून्य मुद्रा, हे आकाशाचं बोट, मधलं बोट आणि अंगठ्याच्या एकमेकांना स्पर्श करायचा आहे. ज्यांना कर्णरोगाचा त्रास आहे, ज्यांना कान दुखतात, सर्दी होते खूप, त्यांनी या मुद्रेमध्ये बसायला हरकत नाही. शून्य मुद्रा किंवा आकाश मुद्रा. ज्यांना वजन नियंत्रित करायचे, खूप लोकांना हा प्रॉब्लेम असतो, वजन जास्त झालं, डॉक्टर सांगतात वजन कमी करा. कमी करा म्हणजे नेमकं काय करा, तरी असलं तर करायचीच आपल्याला पोटापायची, पण त्याच्याबरोबर पृथ्वी मुद्रेमध्ये बसायचंय. अनामिका आणि अंगठ्याच्या अग्रभागाचा एकमेकांना स्पर्श करून उर्वरित 3 बोटे सरळ मनगट आपल्या गुडघ्यावरती टेकवायचं. त्यानंतर जलमुद्रा किंवा वरुण मुद्रा, करंगळीच्या आणि अंगठ्याचा एकमेकांना स्पर्श करायचा, उर्वरित 3 बोटे सरळ, जी आहे जलमुद्रा. त्यांना लहान मुलांना कधी कधी त्यांच्या बेडमध्ये सुसू करतात, तर त्यांनी या मुद्रेमध्ये बसायचंय. मोठ्या लोकांना सुद्धा युरिनरी इन्फेक्शन वगैरे जर त्रास असेल तर त्यांनी वरुण मुद्रेमध्ये प्राणायाम करायचे, त्यांना अतिशय उपयुक्त लाभ होणार आहे. मधले 2 बोट आणि अंगठा त्याच्या साह्याने अशी मुद्रा जर बांधली, अपान मुद्रा, अपान मुद्रेमध्ये निगेटिव्ह एनर्जी आपल्या शरीरातून बाहेर पडेल. आणि या मुद्रेमध्ये आपण परत अंगठा पण अंगठ्याच्या बाजूला वायू मुद्रेचं जे बोट आहे ते खाली लावलं तर अपान वायू मुद्रा, त्यामध्ये सुद्धा आपल्या शरीरांतर्गत जे विशिष्ट वायू असतात, जे आपले हानी करतात, अशा हानिकारक वायूचा नाश होतो. अतिशय उपयुक्त अशा मुद्रा आहेत. अनेक मुद्रा आहेत त्या आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. तर पुढचे प्राणायाम करण्यापूर्वी आपल्या हाताची बोटे जी आहेत ती गाडी कशी वाजवतो आपण या पद्धतीने, ते जर एकमेकांवर मारले तर आपल्या हाताचे ॲक्युप्रेशर पॉइंट जोडले जातात. आपण एकत्रित वाजवूया. आपण माझ्या हातामध्ये सगळ्यांना आणि खूप छान अतिशय एका सुरामध्ये एका तालामध्ये सगळेजण वाजवत आहेत. त्यामुळे एक सर्वशक्तिमान परमेश्वराला आणि आपल्या भारत मातेला वंदन करणारा, आपल्या भारत देशाचं वर्णन करणारा असे भक्तीपर गीत, देशभक्तीपर गीत माझ्या मागे सगळ्यांनी म्हणायचं. आपल्या देशामध्ये काय आहे माझ्या मागे म्हणायचं, चंदन है इस देश की माटी, तपोभूमि हर ग्राम है. आपल्या देशाची माती जी आहे ती चंदनाप्रमाणे आहे. तपोभूमि हर ग्राम है, हर बाला देवी की प्रतिमा, बच्चा बच्चा राम है, बच्चा बच्चा श्याम है. चंदन है इस देश की माटी, तपोभूमि हर ग्राम है, हर बाला देवी की प्रतिमा, बच्चा बच्चा राम है, बच्चा बच्चा श्याम है. हर शरीर मंदिर सा पावन, हर मानव उपकारी है. जहाँ शेर बन गए खिलौने, गाय जाना प्यारी है. आपण आपल्या देशाचं नाव ज्याच्यामुळे भरत भूमी असं पडलेलं आहे, भारत भूमी. त्या भरत राजाचं लहानपणाचं आपल्याला आठवते की त्यांनी सिंहाच्या जबड्यातले दात तो मोजत होता. त्यामुळे आपण म्हणलं की ज्या खेळ बन गए शेर बन गए खिलौने, त्या पद्धतीने
हर शरीर मंदिर सा पावन, हर मानव उपकारी है। जहाँ शेर बंदे खिलौने, गाय जहाँ माँ प्यारी है। जहाँ सवेरा शंख बजाता, लोरी गाती शाम है। हर बाला देवी की प्रतिमा, बच्चा बच्चा राम है। बच्चा बच्चा शाम है। जहाँ कर्म से भाग्य बदलते, श्रम निष्ठा कल्याणी है। त्याग और तप की गाथाएं गाती प्रभु की वाणी है। ज्ञान यहाँ गंगा जल सा निर्मल है, अविराम है। हर बाला देवी की प्रतिमा, बच्चा बच्चा राम है। बच्चा बच्चा शाम है। जहाँ के सैनिक समर भूमि में गाया करते गीता है। जहाँ खेत में हल्के नीचे खेला करती सीता है। जीवन का आदर्श जहाँ पर परमेश्वर का धाम है। हर बाला देवी की प्रतिमा, राम है। बच्चा बच्चा राम है। बच्चा बच्चा शाम है। बच्चा बच्चा राम है। बच्चा बच्चा शाम है। भारत माता की, भारत माता की। वंदे वंदे वंदे। मी म्हणेल करे योग, आपण म्हणायचं रहे निरोग. करे योग, करे योग. आता आपल्या समोर ध्यान साधनेचे बनसोडे सर प्राणायामचे तुमच्याकडे करून घेणार आहेत. या समोर घ्या. हॅलो, सर्वांना ध्यान साधना ग्रुप तर्फे हार्दिक हार्दिक स्वागत आहे सर्वांचं. अपन पहले प्राणायाम दो, लंबा सांस लेना और लंबा सांस छोड़ना, 10 बार आपने को करना है. स्टार्ट. चला रिलैक्स. कपाल भारती. लंबा सांस लेना है, अपना पेट को स्ट्रोक मारते हुए 1 मिनट में 54 बार करना है. स्टार्ट. रिलैक्स. अगला प्रकार है कपाल भारती. आधा सांस लेना है, अपना पेट को स्ट्रोक मारते हुए 1 मिनट में 54 बार करना है. स्टार्ट. रिलैक्स. अभी अपना लेफ्ट बाजू बंद करना है. राइट से सांस लेना, राइट से ही छोड़ना है.
1 मिनट में 54 बार करना स्टार्ट। क्लियर। अपना राइट बाजू बंद करना है, लेफ्ट से सांस लेना, लेफ्ट से ही छोड़ना है। 1 मिनट में 54 बार करना स्टार्ट। ग्रामीण टेनिस, ग्रामीण टेनिस। रिलैक्स। अगला पकड़ आलोन बिलोन। राइट में लेना है, लेफ्ट में छोड़ना है, लेफ्ट में लेना है, राइट में छोड़ना है। 11 बार करना स्टार्ट। रिलैक्स। ध्यान मुद्रा में बैठना है, ध्यानी हो। लंबा सांस लेना है, अपना छाती में रोक के रखना, उसको 10 सेकंड 15 सेकंड जितना रोक सकता है। 3 राउंड करना है स्टार्ट। रिलैक्स। अभी अपना राइट बाजू बंद करना है, लेफ्ट से सांस लेना, उसको रोकना है। 5 सेकंड 10 सेकंड जितना रोक सकता है। राइट में छोड़ना है, राइट में लेना है, रोकना है, लेफ्ट में छोड़ना है। 3 राउंड करना है स्टार्ट। इससे क्या होता है, अपन कभी बाहर जाते हैं, मान लो गंदगी रहेगा तो अपने को सांस रोकने की आदत हो जाती है। रिलैक्स। अगला पकड़ है भामरी। अपने कान के बाजू में, नाक के बाजू में, आंख के बाजू में, कपाल के ऊपर। अपना नाक से आवाज निकालने का है। 3 राउंड करना है स्टार्ट। रिलैक्स। अभी लेफ्ट हैंड में राइट हैंड रखना है। ओंकार गुंजन, ओ ऊ और म, ये तीनों उच्चार अपने मुंह से निकालने का है। 3 राउंड करना स्टार्ट। ओ सूर्याला इथं बोलव काय चालेल. ध्यान मुद्रा में बैठना है।
सूर्य किरण अपने शरीर में प्रवेश कर ऐसा सोचना है। अपने शरीर में जो गंदगी है, बीमारी है, सांसों द्वारा बाहर निकल रहा है। अपने मन को चारों दिशाओं में दौड़ाना है। जहाँ आप तीर्थ स्थल गए थे, अपने मन को भेजो, मन जाके आ जाएगा। अभी अपने मन को अपने शरीर में वापस लाना है। अपना शरीर में वापस लाना, अपने आंखों बंद करके अपने शरीर में जो भी गंदगी है, बीमारी है, देखना है। दो मिनट के लिए एकदम स्तब्ध बैठना है, कमर सीधा, अपने श्वासोश्वास के ऊपर ध्यान रखना है सिर्फ, बस। ओम शांती शांती शांती। आपले दोन्ही हात घासायचे आहेत, गरम गरम हात आपल्या चेहऱ्यावरून फिरवायचे आहेत। रिलॅक्स। आता आपला एक पाय आपल्या मांडीवर ठेवायचा आहे। आपल्याला दोन्ही हात वर करून टाळ्या वाजवायच्या आहेत। आपले हात आपल्या पायाला लागले पाहिजे हे प्रत्येक लक्षात ठेवायचं आहे। स्टार्ट। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25। रिलॅक्स। एक हात आता आपल्या दोन्ही बाजूला करायचे, बाजूला करून समोर टाळ्या वाजवायच्या आहेत। आपल्याला 25 टाळ्या। स्टार्ट। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25। रिलैक्स। अभी म्यूजिक ताली बनाना है। मैं आपके साथ में, हमारे साथ में रहे, बचाएंगे। स्टार्ट। 1 2 3 1 2 3 1 2 3 1 2 3 1 2 3 1 2 3 1 2 3 1 2 3 1 2 3 1 2 3 1 2 3 1 2 3 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2। गिरी 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 छान गिरी 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 छान 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 छान। ओ ओ ओ ओ टाळ्या वाजवायच्या आहेत। आपले दोन्ही हात घासायचे, गरम गरम हात आपल्या चेहऱ्यावरून फिरवायचे। रिलॅक्स। आता आपल्याला बोटा वाजवायच्या आहेत। बोटा वाजवल्यामुळं हार्ट अटॅक आपल्याला कधीच नाही होणार। फक्त ते आपल्याला नेहमीप्रमाणे वाजवायचे, रोज न विसरता। ह्या जर गोष्टी आपण केल्या तर हार्ट अटॅक आपल्या जवळ पण येणार नाही। चला स्टार्ट। 1 2 3 4 5 6 7 8 9 1 2 3 4 5 6 7 8 9 2 3 4 5 6 7 8
9 दूसरा 1 2 3 4 5 6 7 8 9 1 3 4 5 6 7 8 9 इसे 1 2 3 4 5 6 7 8 9 उंगली से 1 2 3 4 5 6 7 8 9 दोनों हाथ देखते हैं ऐसा डालना है डालने से 1 2 3 4 5 6 7 8 9 2 3 4 5 6 7 8 9 1 2 3 4 5 6 7 8 9 1 2 3 4 5 6 7 8 9 कंधे के नीचे 1 2 3 4 5 6 7 8 9 दूसरा हाथ राइट हैंड 1 2 3 4 5 6 7 8 9 बीच में 1 2 3 4 5 6 7 8 9 कंधे पर 1 2 3 4 5 6 7 8 9 कंधे के नीचे 1 2 3 4 5 6 7 8 9 दोनों पैर अपने सामने लेना है पैर के ऊपर 1 2 3 4 5 6 7 8 9 गुड़िया के ऊपर 1 2 3 4 5 6 7 8 कमर के पीछे 1 2 3 4 5 6 7 8 9 छाती के ऊपर 1 2 3 4 5 6 7 8 9 गर्दन के ऊपर 1 2 3 4 5 6 7 8 9 सर के ऊपर 1 2 3 4 5 6 7 8 9 आता दोन डोळ्याला डोक्याला मसाज करायचा आहे टाळ्या वाजवायच्या आहेत आपले दोन्ही हात घासायचे गरम गरम हात आपल्या चेहऱ्यावरून फिरवायचे आहेत रिलॅक्स चला सरांच्याकडे येतो आजचा कार्यक्रम खूप छान झालेला आहे आदरणीय सुलभाताई संजयजी मोरे आणि त्यांचे सर्व सहकारी रिलेजी बीजेपीचे सर्व लोक त्याचप्रमाणे अंबिका योग कुटीर ध्यान साधना पतंजली योग समितीची आमची सगळी टीम इथे आलेली आहे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज आपल्याला आता समापन करायचं आहे त्यापूर्वी आयुष मंत्रालयाने एक संकल्प आपल्याला सांगितलेला आहे वर्षभरामध्ये
म्हणून बसायचे, संकल्प झाल्याशिवाय कोणी उठायचं नाहीये. फक्त 2 मिनिटं राहिलेले आहेत. सगळ्यांनी माझ्या मागे म्हणायचंय, मैं स्वयं को एक स्वस्थ, शांतिप्रिय, आनंदपूर्ण एवं प्रेमपूर्ण मानव बनाने का संकल्प लेता हूँ। अपने प्रत्येक कार्य से मैं अपने चारों ओर शांति और स्नेहपूर्ण वातावरण बनाने का प्रयत्न करूंगा। मैं अपने अहम को समाप्त करने का प्रयत्न करूंगा और पूरे विश्व को अपने में समाहित करने की कोशिश करूंगा। मैं दूसरों के जीवन से अपने जीवन संबंधों की पहचान करूंगा। मैं यहाँ उपस्थित हर व्यक्ति से एकात्म होने का प्रयास करूंगा। आपल्या भारत देशाचं मुख्य वैशिष्ट्य असं आहे की आपण कुणाचं वाईट चिंतत नाही, आपण प्रत्येकाचं भलं व्हायला पाहिजे. आपण संत ज्ञानेश्वरांनी म्हटलं, आता विश्वास नके देव, पूर्ण विश्वाची शांती, वसुधैव कुटुंबकम अशी आपली संकल्पना आहे, आपले संस्कार आहेत. तर ती प्रार्थना, शेवटचा शांतीपाठ माझ्या मागे म्हणायचं आहे, ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्। ओम शांति शांति शांति। एक वेळा ओमचं उच्चारण करायचं, दीर्घ उच्चारण, आणि आपल्याला फक्त समापन होईल. आजपासून हा संकल्प आपण घेतलेला आहे. नियमितपणे मी योग धारणा, योग साधना करत राहील. ज्याप्रमाणे आपण भोजन करतो त्याचप्रमाणे आपल्याला नियमितपणे प्राणायामाची संजय चव्हाणांना विनंती करतो, या लवकर, या लगेच. एक योग गीताचा कार्यक्रम संजय चव्हाण. अल्पोपहाराची व्यवस्था केलेली आहे, त्याशिवाय कुणीही जाऊ नये. 1-2 मिनिटाचा योगिक गीत आता होतं, इथे ये ना समोर.
नमस्कार. सर्वांनी हात जोडून बसायचे आपल्या प्रार्थनेसाठी. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गजानन महाराज की जय. सब संतन की जय. सब भक्तन की जय. जय जय सीताराम. हर हर महादेव. सर्व भारत माता की जय. भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. करो एक धर्म की अधर्म का प्राणियों में गोहत्या मांसाहार विश्व का आप सभी का हर हर. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. शब्दाला शब्द लावून बनविला हात. आपण सगळे इथे आलात तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार. हॅलो, सर्वांनी आपल्या जागेवर उभं राहायचंय. सूर्यदर्शनासाठी सर्वांनी जागेवर उभं राहायचंय. सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षकांना विनंती आपण थांबायचं आहे. आपल्याला प्रशस्ती पत्र देण्यात येणार आहे. हे सूर्यनारायण सर्वांना सुखी ठेव, समाधानी ठेव. आजचा दिवस सर्वांना सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा जाऊ दे. ईश्वरचरणी हीच प्रार्थना. ओम शांती शांती शांती. खरोखर सुंदर असं या ठिकाणी योगाचं आज आंतरराष्ट्रीय योग दिन पतंजली योग समिती, अंबिका योग कुटीर ग्रुप, ध्यान साधना योग ग्रुप आणि त्यांच्या सर्व सहकार्याने या ठिकाणी सादर केलं. या ठिकाणी ज्या आदर्श इंग्लिश स्कूल चे जे 60 विद्यार्थी आणि त्यांचे शिक्षक चिंचपाडा येथून आपल्या इथे सहभागी झालेले आहेत, त्यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपलं प्रशस्ती पत्र घेण्यासाठी सर्व शिक्षकांनी आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी यायचं आहे. त्यांना प्रशस्ती पत्र देण्यात येणार आहे. तसेच साई स्कूलचे पाटील सर आणि त्यांचे 25 त्यांचे विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. प्रातिनिधिक स्वरूपात आपण काही विद्यार्थी आणि आपल्या शिक्षकांनी या ठिकाणी येऊन आपल्या प्रशस्ती पत्राचा स्वीकार करायचा आहे. आयडल इंग्लिश स्कूलचे टोके सर, अजय सर, संदीप पडवी सर आणि त्यांचे विद्यार्थी या ठिकाणी सहभागी झालेले आहेत. तसेच गणराज इंग्लिश स्कूलचे गणराज संजय म्हात्रे सर हेही सहभागी झालेले आहेत. त्यांना विनंती करतो की आपण यायचं आहे. आदर्श इंग्लिश स्कूल हायस्कूल या ठिकाणी आपले भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी साहेब, आपल्या भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या अध्यक्षा अर्चनाताई सूर्यवंशी, आपल्या नगरसेविका इंद्राई तरे आणि आपले जे सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत. एंजल इंग्लिश आदर्श इंग्लिश स्कूलचे विद्यार्थ्यांनी सुरुवाताई आपल्याला शुभेच्छा देत आहेत. सर्वांना नमस्कार. आज इथे आपण नरेंद्र मोदीजी आपले पंतप्रधान झाले 2014ला, त्याच्या आज 12 वर्ष पूर्ण झाले आणि तेव्हा त्यांनी पहिला योग दिवस हा 21 जून हा त्यांनी घेतला होता. तेव्हापासून 12 वर्ष झाले आज तो योग दिवस चालू आहे आणि ते नेहमी दरवर्षी प्रत्येक ठिकाणी त्यांचा योग दिवस असतो आणि आपणही पूर्ण महाराष्ट्रामध्ये हा योग दिन साजरा करतो. आणि आज इथे तुम्ही चांगला प्रतिसाद दिला मला. तसेच मुलांनीही शाळेच्या आणि आपले ध्यान मुद्रावाले, तसेच आपले पतंजली आणि अंबिका यांनी जे आपल्याला इथे आज प्रशिक्षण दिलं योगाचा, त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानते आणि त्यांनाही धन्यवाद देते की असंच आम्हाला सहकार्यात राहा आणि अशाच आमच्या सोबत
जोडलेले आहात. धन्यवाद. धन्यवाद ताई. ताईंचं पतंजली योग समितीला कायमस्वरूपी सहकार्य आहे. पहिल्यापासून त्यांच्या कार्यालयाचा वरचा हॉल जो आहे तो कायमस्वरूपी आम्हाला योग कार्यासाठी वापरायला दिलेला आहे. तर त्या हॉलमुळे अनेक साधकांशी संपर्क झाला आणि लोक योगाकडे वळलेले आहेत. तसेच अनेक ठिकाणी आणखी आम्हाला असं सहकार्य राहावं हे मी सर्व विद्यार्थ्यांना राहायचं आहे. आदर्श इंग्लिश हायस्कूल चिंचपाडा यांचे सीता लक्ष्मी कोणार मॅडम, त्याला पैसे पाठवा. महेश चिकनकर सर, अंकिता मोरे मॅडम यांनी सर्वांनी व्यासपीठावर यायचं आहे. सुंदरताई गायकवाड, आपल्या स्नेहताई संजय मोरे, तसेच मनीषाताई गायकवाड, अर्चनाताई सूर्यवंशी यांना, इंद्राताई तरे यांना विनंती करतो की आपण त्यांना प्रशस्ती पत्र देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे. विद्यार्थ्यांनी एक फोटोसाठी वरती यायचे सर्वांनी पटकन. मातोश्री विद्यालयाच्या मस्के मॅडम, धस सर यांनी यानंतर यायचं आहे. या व्यासपीठावर उपस्थित शैलताई आणि सुगंधा माने मॅडम, तसेच आपल्या दिव्या शिंदे मॅडम, रेखा इंगळे मॅडम याही उपस्थित आहेत. आपले वारकरी संप्रदायाचे नेहरकर मामा यांनी व्यासपीठावर यायचं आहे. बरोबर, आज जे आदर्श इंग्लिश स्कूल आहे त्या स्कूलचे सुरेश मारुती म्हात्रे सर आणि त्यांची शिक्षक सीता लक्ष्मी कोणार मॅडम, महेश चिकनकर सर, अंकिता मोरे मॅडम यांनी सर्वांनी या ठिकाणी सहभाग नोंदवला. त्याबद्दल भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांचा या ठिकाणी आभार व्यक्त करण्यात येत आहे. त्यांना प्रशस्ती पत्र देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येत. वृक्षाचं रोप पण नाही निधी पाटील. एक हॅलो, जे ध्यान साधनाचे लोक आहेत त्यांनी कोणी जायचं नाहीये. तिथं वरती आपला फोटो सेशन होणार आहे, तोपर्यंत तिथंच थांबायचं आहे नाश्ता घेऊन. सर्वांना नाश्ता आणि चहा पाणी मिळणार आहे. सर्वांना नाश्ता पाणी आणि चहा मिळणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यायची. काही समजत नाही. भारत माता की वंदे. भारतीय जनता पार्टीचा त्याचबरोबर मातोश्री विद्यालय मस्के मॅडम, दास सर आणि त्यांचे सर्व विद्यार्थी यांनाही प्रशस्ती पत्र देण्यात येत आहे. सर्वांनी आपण सर्व जे विद्यार्थी आहेत आदर्श इंग्लिश स्कूलचे त्यांना विनंती आहे की आपण नाश्ता करून यायचा आहे. पहिला विद्यार्थ्यांचा होते ना आपण. मातोश्री विद्यालय त्यांचे दास सर, मस्के मॅडम त्यांना प्रशस्ती पत्र देण्यात येत आहे. सकाळपासून आपल्यासाठी वेळात वेळ काढून हे सर्व विद्यार्थी त्यांचे शिक्षक वर्ग या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा या ठिकाणी आभार व्यक्त करण्यात येत आहे. त्यांना प्रशस्ती पत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात येत आहे. आपल्या आमदार सुलभाताई गायकवाड,
तसेच आपल्या अर्चनाताई सूर्यवंशी, नगरसेविका स्नेहताई मोरे, मनीषाताई गायकवाड, इंद्राई तारे, नाना सूर्यवंशी साहेब, आपले संजयजी मोरे साहेब, विजय उपाध्याय सर, संतोषजी शेलार साहेब, तसेच पांडुरंगजी भोसले साहेब, आपले नागेशजी, आपले विजी राजन सर, सर्वांना विनंती करतो, सुभाष मस्के साहेब, त्याचबरोबर गणराज इंग्लिश स्कूल नांदिवली यांचे गणराज संजय भाकरे सर आणि त्यांचे सर्व विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचा या ठिकाणी प्रशस्ती पत्र देऊन सन्मान होत आहे. गणराज इंग्लिश स्कूलचे गणराज संजय भाकरे सर आणि त्यांचे विद्यार्थी नांदिवली येथून आपल्यासाठी सकाळी वेळात वेळ काढून योग शिबिरामध्ये सहभागी झालेले आहेत. त्यांचे या ठिकाणी प्रशस्ती पत्र देऊन सन्मान होत आहे. आपल्या रेश्माताई शिरकर, मॅडम, यशोदा माळी मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. भारत माता की वंदे. यानंतर आयडल इंग्लिश स्कूल जे आपले विजय उपाध्याय सर, त्याचे आपले सर्व आहेत, त्यांचे ठोके सर, अजय सर, संजय मडवी सर आणि त्यांचे सर्व विद्यार्थी या ठिकाणी, मुकिंदा सावळेकर प्रिन्सिपल CBSE यांनी व्यासपीठावर यायचं आहे आणि आपले प्रशस्ती पत्र स्वीकार करायचा आहे. उडी टाकून ये ना इकडे. पतंजली टीम वरती या. संजयजी चव्हाण, आयडल स्कूलचे आपले टोके सर, अजय सर, संदीप मडवी सर आणि त्यांचे सर्व विजय उपाध्याय सर त्यांचे मंडल अध्यक्ष आहेत. त्यांचं या ठिकाणी सन्मान होत आहे. सर्व विद्यार्थ्यांना आपण जुम्मा डान्स साठी पण थांबायचं आहे. संजय मोरे साहेबांनी आपल्याला सूचना केलेली आहे. साई स्कूलचे आपले पाटील सर आणि त्यांचे 25 विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. आपल्याला वेळोवेळी सहकार्य करणाऱ्या या सर्व शाळा, विद्यार्थी, त्यांचे शिक्षक वर्ग, त्या शाळांचे संस्थापक यांचे सर्वांचे भारतीय जनता पार्टीच्या वतीने या ठिकाणी आभार व्यक्त करण्यात येत आहे. ज्या स्कूलने सहभाग घेतला असेल, त्यांचं नाव घेतलं नसेल, त्यांनी कृपया व्यासपीठावर यायचं आहे. खरोखर त्यांचं जे ड्रेस कोड आहे ते प्रॉपरली घालून व्यवस्थित त्यांनी या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांनी सकाळी लवकर उठून, म्हणजे आज रविवारचा त्यांचा सुट्टीचा दिवस असून सुद्धा एवढे सगळे विद्यार्थी सकाळी वेळात वेळ काढून आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त या कार्यक्रमात सहभागी झाले, त्याबद्दल त्यांचे सर्वांचे या ठिकाणी आभार.
आणि त्यांचे सर्व सहकारी हे देखील सकाळी एवढ्या लवकर वेळात वेळ काढून उपस्थित राहिले, त्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करण्यात येत आहे. सर्व जे नागरिक आहेत विभागातील, इथले जे मॉर्निंग वॉकला येतात त्यांनी सहभाग घेतला, त्यांचेही सर्वांचे या ठिकाणी आभार. आपल्याला ज्यांनी या ठिकाणी आपले जे क्षण कॅच केले, जे कॅमेरामॅन असतील, आपले साऊंड सिस्टम वाले, सर्वांचा या ठिकाणी आभार व्यक्त करण्यात येत आहे.